दादा, दादा, हा कुठे गेला आता? प्रीतम बाबा, तुम्ही इथे, तुम्हाला काही हवंय का? नाही नाही, मला काही नको आहे. ऍक्च्युली मी जरा दादाला भेटायला आलो होतो, पण तो नाही आहे इथे. कुठे गेलाय काय माहित. तू पण त्यालाच भेटायला आली होतीस का? नाही नाही, ते आदित्य बाबांचे कपडे होते ना धुवायसाठीचे, ते न्यायला आले होते. अच्छा, पण तुला काय माहिती आहे का कुठे गेलाय तो? आदित्य बाबा तर चेन्नईला गेलेत ना. काय? हो, चेन्नईला? असं अचानक कसं काय? म्हणजे ते काय, ते त्यांचं नवीन प्रोजेक्ट आहे ना, त्या संदर्भात काहीतरी काम आलंय. त्या निमित्ताने त्यांना अर्जंट जावं लागलं. घाईघाईत आवरून त्यांना कसं बसं निघावं लागलं. पण असं न सांगता कसं काय निघून गेला? तुमचं काही महत्वाचं काम होतं का आदित्य बाबांकडे? नाही, काम नव्हतं माझं. ऍक्च्युली मला त्याची माफी मागायची आहे. म्हणजे मी त्याला जे काही बोललोय त्याच्यानंतर त्याला किती वाईट वाटलं असेल. चेन्नईला जायच्या आधी एकदा भेटायला हवा होता तो. पण ठीक आहे, हरकत नाही. मी तो आल्यावर त्याला भेटेन. आलोच. आपण करोडपती होणार आहोत उद्या, कळतंय तुम्हाला? आता ना तुमच्या त्या खडूस वहिनींकडे काम करायची अजिबात गरज नाहीये. तुम्ही स्वतः करोडपती असणार. आपण कळतंय, आपण लोकांना कामं द्यायची. कळलं? कळतंय, 10 करोड रुपये येणार. आता आपण असं बसायचं, खायचं, प्यायचं, आराम करायचं. हॅलो मॅडम, काय झालं? अजून झोपेत आहात का? हा, नाही, दिवसा स्वप्न बघतायत. 10 कोटी कसे मिळणार? हो, झटपट पटापट लॉटरी लागणार सटासट. अरे देवा, अरे 10 रुपये मिळणार नाही. तू काय कोटींच्या गप्पा मारतेस? तुम्हाला तुमच्या बायकोवर अजिबात विश्वास नाहीये. मी इतक्या तळमळीने सांगतेय ना तुम्हाला की आता आपलं नशीब बदलणार आहे, आपले दिवस बदलणार आहेत. तुम्हाला पटत नाहीये का? मी खरं सांगते, आपले दिवस बदलणार आहेत आता. हे बघ, दिवस बदलतील तेव्हा बदलतील. आपण तेव्हाच तेव्हा बघू. हा, उगाच नको ते खूड डोक्यात आणू नकोस. झटपट पटापट फटके देईन सटासट. नाही नाही नाही, तीच आर्ट गॅलरी हवी आपल्याला. हां, दुसऱ्या आर्ट गॅलरीचा विचारही करू नका. हां, तिचंच बुकिंग बघा लवकर. हां, आणि त्या पेंटिंग्स आमच्यासाठी खूप प्रेशियस आहेत. ओके, सो त्यांच्या सेफ्टीचाही विचार व्हायला बाबा. हां, ते लहान मुलं वगैरे येतील आणि टच करतील असं काही व्हायला नको. ओके, त्या सेफ डिस्टन्सला ठेवा. आणि आमचे काही स्पेशल गेस्ट येणार आहेत, त्यांची मी तुम्हाला गेस्ट लिस्ट पाठवेन. सो त्यांच्या पार्किंगचं, रिफ्रेशमेंट्सचं सगळं बघा आणि तो रिपोर्ट मला उद्या सकाळपर्यंत मिळायला पाहिजे. येस, ओके, डन, बाय. बघितलंच नाही ना, प्रीतम सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडतोय. तू मनात त्याच्याबद्दल कुठल्याही शंका कुशंका नको घेऊस. मनापासून काम करतोय ग तो. हे बघ, आदित्य आणि तो एकत्रच वाढले तर, त्यामुळे आदित्यने ज्याप्रमाणे सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या असत्या तशाच तो सुद्धा पार पाडेल, खात्री आहे मला. तो प्रदर्शनात काहीही कमी पडू देणार नाही. बघ. हो, ठीक आहे, कळवा मला. ओके, येस, बाय. बाबा, आज संध्याकाळपर्यंत आपल्या आर्ट गॅलरीचं बुकिंग फायनल होईल. ग्रेट. कोणती पण गोष्ट डोळे झाकून सापडायची. सगळं कसं व्यवस्थित ठेवलेलं असायचं. सगळ्याचं नियोजन, कुठं काय ठेवलंय, कोणतं सामान आणायचंय, काय आणायचं नाहीये, कुठली वस्तू कुठे ठेवलीये, सगळं माहीत असायचं. आता ना कसलाच ताळमेळ राहिलेला नाही बघा. जेवण बनवलं? नाही, गुड. यांना पण काहीतरी करायचंय वाटतं. आज ए, सुट्टी वाटतं. बाजू. ते घेऊन बाजू. बर. दामिनी मॅडम, काय हवंय तुम्हाला? म्हणजे
मी मदत करू का तुम्हाला? मला ही सगळी भांडी हवी आहेत. एक काम कर, सगळी भांडी पटपट गोळा करायला घे. अहो दामिनी मॅडम, भांडी गोळा करायला घे. कशी काय भांडी गोळा करू मी? ऐक ना, एका कडेने जेवढी जमतायत तेवढी सगळी भांडी गोळा कर आणि तिथे ठेव. बरं बरं ठेवते. हे काय आहे? आपल्या किर्लोस्करांच्या या किर्लोस्कर मेन्शन मध्ये हे चीप क्लास, हे काय प्लास्टिक? बाजूला काढ पटकन. ही भाजी फ्रीज मध्ये असली पाहिजे ना? इथे वर काय करते? चल फ्रीज मध्ये ठेव. ती आता बनवायची आहे ना जेवणात. एक मिनिट, कधी आणली? ही पण जुनी झाली का? राहू दे, ही पण भंगारात देऊन टाकते. दामिनी मॅडम, अहो पण बाजूला काढ पटपट. चल हो चल. हो उचलते उचलते. दामिनी काकू, तुम्ही आधी सांगा ही भांडी सगळी का हवी आहे तुम्हाला? आणि दामिनी काकू, अहो सांगा तरी, एवढी सगळी भांडी कशाला काढले? तुमचं काही जेवण वगैरे बनवण्याचा बेत आहे का? हे? मदत. जेवण आणि मी मला अजिबात आवडत नाही. मी एक काम करणार आहे. मी आज आपल्या घरात भंगारवाल्याला बोलवणार आहे आणि ही सगळी भांडी, सगळीच्या सगळी भांडी भंगारात देऊन टाकणार आहे. काय? भंगारात?